नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये घडलेल्या भीषण अपघातानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आयुक्तालयात अचानक भेट देत पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या. मात्र या अपघातानंतर पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती मात्र सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. पाहूयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. शनिवारी मध्यरात्री 3:15 ब्रह्मा रियालिटीचे संचालक विशाल अग्रवालांचा अल्पवयीन कार चालक मुलगा वेदांत अग्रवाल याने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत 2 IT इंजिनियर्सचा जीव घेतला. ही घटना घडल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करत घटनेचा आढावा घेतला व पोलीस प्रशासनाला कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील अमितेश कुमार यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मात्र एरवी छोट्या गोष्टींवरून थेट ग्राउंडवर येत अधिकाऱ्यांना सूचना देणारे अजित पवार यांची पालकमंत्री म्हणून पुण्यामध्ये अनुपस्थिती पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकींचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे फारसे पुण्यामध्ये आले नाहीत. मध्यंतरी अजित पवार हे आजारी असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील कल्याणी नगरमधील घटनेवर गप्प राहण्यावर पालकांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. कल्याणी नगरला अपघात झाला. या अपघातानंतर संपूर्ण प्रशासन जे ते खडबडून जागं झालं. म्हणजे पोलीस प्रशासन असेल किंवा मग राजकारणी लोक असतील, सगळेच जागे झाले. सगळ्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या. म्हणजे दुसऱ्याच दिवशी आपण पाहिलं तर मग महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल, सगळ्यांच्याच नेत्यांनी काही ना काही प्रतिक्रिया दिल्या. हा मुद्दा जो आहे तो खरं तर आता केवळ पुण्याच्या लेवलला नसून राष्ट्रीय पातळीवरती गेला आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण या प्रकरणाचे अनेक धागेदोरे इंटरनॅशनल लेवलपर्यंत सुद्धा संबंध असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक नेत्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या, अनेक मंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्या. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी सरप्राईज व्हिजिट पोलीस आयुक्तालयाला दिली. पोलीस आयुक्तालयाबरोबर या सगळ्या प्रकरणावरती चर्चा केली. पोलीस आयुक्तांना काही आदेशसुद्धा दिले. असं सगळं असताना या सगळ्यामध्ये अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्याचे पालकमंत्री स्वतः अजित पवार हे मात्र या सगळ्यामध्ये कुठेच दिसत नाहीयेत. अजितदादा नेमके कुठे गायब आहेत हा प्रश्न सध्या पुणेकरांना पडलाय. कारण छोटीशी कोणती गोष्ट झाली तरी सुद्धा अजित पवार हे नेहमी पुण्यासाठी उभे राहतात, आपापली भूमिका मांडतात. प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं असं स्वतःचं काहीतरी म्हणणं असतं. मात्र या प्रकरणामध्ये अजितदादांनी कुठलंच भूमिका व्यक्त केलेली नाही आहे. त्यांनी पोलीस आयुक्तांशी फोनवरती त्यांचं बोलणं झालं. त्यांनी कठोर कारवाईचे आदेशसुद्धा दिले. मात्र ते थेटपणे माध्यमांसमोर बोलायला तयार नाहीत किंवा एवढं सगळं होऊन सुद्धा ते पुण्यामध्ये एकदाही आलेले नाही आहेत. याचबद्दल पुणेकरांना काय वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल तुम्ही? पुण्याचे पालकमंत्री आहेत, पालकमंत्री म्हणून अजितदादा या सगळ्यामध्ये कुठेच लक्ष घालताना दिसत नाही आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जेव्हा त्याला अरेस्ट केलं, सो कॉल अरेस्ट केलं होतं त्या मुलाला, आणि त्याच्यानंतर 15 तासात त्याचा जामीनही झाला. जामीन झाल्याच्या नंतर तोपर्यंत कोणीच काही प्रतिक्रिया दिली नाही. त्याच्यानंतर फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादांनी त्याच्यानंतर की त्यांनी जे CP आहेत आपले त्यांना बजावलं आणि त्यांच्या कडक कारवाई करा म्हणून सांगितलं. पण अजितदादा नेहमी जसं पुण्यासाठी थांबतात आणि काही कुठलीही गोष्ट असली की स्वतः पुढे येऊन, बाकीच्यांनी जरी केलं नाही तरी ते स्वतः ठामपणे येऊन त्यांचं मत मांडतात. तसं यावेळेस काही आपल्याला दिसायला मिळालेलं नाही आहे. हा एक मुद्दा झाला. दुसरी गोष्ट की त्यावेळेस ज्या लॅबमधून असं सांगण्यात आलं होतं की इथे त्याचं अल्कोहोलची टेस्ट त्याची निगेटिव्ह आली आहे असं माध्यमातून कळालं, नक्की माहिती नाही आहे. तर जसं त्या पबला आणि बारला सील केलं तसं ह्या कुठल्या लॅबमधून झालं होतं, काय झालं होतं ह्याची पण चौकशी करावी. आणि त्याच्या संदर्भात कोण होतं ते सॅम्पल्स घ्यायला आणि ते सॅम्पल्स कसे त्यांनी निगेटिव्ह सांगितले ह्याची पण चौकशी झाली पाहिजे. तर दादांनी थोडंसं पुढे येऊन ह्याच्याबद्दल, कारण की त्यांचं तसं व्यक्तिमत्व आहे, तर त्या ह्याने आम्हाला आशा आहे की ते काहीतरी समोरून त्यांनी काहीतरी ठामपणे निर्णय घेतला पाहिजे याच्यावर. तुम्हाला काय वाटतं, का अजितदादा पुढे येत नसते? कल्याणी नगर येथे झालेल्या अपघात प्रकरणाची दखल इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने घेतली, प्रिंट मीडियाने घेतली आणि समाज माध्यमांनी घेतली. पण ज्या प्रकारे दखल या शहराच्या पालकमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे होती
ती माझ्या मते ही घेतलेली दिसत नाही. आणि त्याचबरोबर पुणे शहरातले लोकप्रतिनिधी जे काय असतील, म्हणजे विधानसभेचे असतील किंवा लोकसभेचे असतील किंवा राज्यसभा, ज्या पद्धतीने रिॲक्ट व्हायला पाहिजे होते ते रिॲक्ट होताना दिसले नाही. याचंच मला खूप दुःख वाटतं. आता पालकमंत्र्यांचा विषय जर म्हटला की पुण्यातला कुठलाही विषय घडला, म्हणजे कुठलाही विषय असू दे, म्हणजे साधा असू दे किंवा मोठा हाय प्रोफाईल विषय असू दे, या विषयावर पटकन आणि लगेच रिॲक्ट होणारे अजितदादा या प्रकारावर ज्या प्रमाणात रिॲक्ट व्हायला पाहिजे होते त्या प्रमाणात ते रिॲक्टच झाले नाहीत. एक पुणेकरून म्हणून मला असं वाटतं की दादांनी या प्रकरणात त्यांनी रिॲक्ट व्हायला पाहिजे होतं आणि त्यांनी रिॲक्ट व्हायला पाहिजे आणि पुणेकरांचे मनात जो काही संभ्रम निर्माण झाला पाहिजे तो संभ्रम दूर त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतं. अजित पवार हे कायमच स्पष्ट वक्ते म्हणून आपण त्यांना ओळखतो की ते थेट बोलतात, मात्र या प्रकरणात थेटही बोलले नाहीत आणि कसे बोललेच नाहीयेत दादा, तर काय वाटते? दादा सर्वप्रथम हे आपल्या पुण्याचे पालकमंत्री आहेत. अजितदादा जे आहेत ते आपण जनसामान्यांमध्ये किंवा समाजामध्ये एक स्पष्ट वक्ते म्हणून एक मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री या नात्यानं अजितदादांनी कोणती तरी प्रतिक्रिया दिली पाहिजे होती आणि या प्रकरणावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे होता. कारण का अजितदादा जे आहेत त्यांनी जर काही ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर खरोखरच जो काही 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी प्रकार घडलेला आहे त्या प्रकाराबद्दल त्या ज्या 2 व्यक्ती ज्या अपघातात मृत पावलेत त्यांना दादांकडूनच न्याय मिळेल असं मला तरी वाटतं. तुम्ही त्यांच्या मताशी सहमत आहात का? अजितदादा बोलले तर न्याय मिळेल? बरोबर आहे, ते बोलले. पण एक बघा, हे फक्त बिल्डरचा मुलगा आहे, पैशावालाचा मुलगा आहे म्हणून याकडं सगळे हे झाले. ते पोलिसांनी जसं मेननी मुद्दा उपस्थित केला की लॅबोरेटरीमधनं सगळं चेंज झालं, सरळ पेपरात सगळ्या बातम्यात दाखवलं की मुलगा दारू पितोय पबमध्ये. आणि रिपोर्ट का चुकीचे दिले बरं यांनी? म्हणजे पॉलिटिकल आता काय पालकमंत्र्यांचं लक्ष नाही आहे आणि ते पाहिजे. फक्त पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते आपलं फडणवीस साहेब काय म्हणतात की आम्ही सगळं करतोय, पण निगेटिव्ह काय येतात मग रिपोर्ट? हे चुकीचं आहे का नाही? लोकांना वेळ बनवायची कामं चाललेली आहेत या प्रकरणात. तरी त्यांनी ते 2 व्यक्ती होते, इंजिनियर, अत्यंत कष्टातून शिकलेले होते, राजस्थानची लोकं होती, 2 मुलं, मध्य प्रदेशची. मग ते कष्टात आईवडिलांनी त्यांचं किती मोठं नुकसान आहे बरं. यांनी माज केला, नुकसान कुणाचं आहे? याला अजितदादा पालकमंत्र्यांनी खरं तर न्याय दिला पाहिजे. या प्रकरणामध्ये आणखीन एक बाजू आहे, ती म्हणजे कुठेतरी राष्ट्रवादीचेच एक आमदार आहेत, त्यांचं सुद्धा नाव चर्चेत येतं आहे. त्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती, त्यानंतर पोलीस स्टेशनला भेट दिली. या सगळ्यामुळे कुठेतरी अजितदादा मागे पडतात असं वाटतं. मुळामध्ये राष्ट्रवादीच्या त्या संबंधित आमदाराने जी काही तत्परता दाखवली पहाटे 3 वाजता पोलीस स्टेशनमध्ये, ती तत्परता इतर कामात ते का दाखवत नाही? म्हणजे पाण्याचा जनतेच्या पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असू दे, या प्रश्नांमध्ये ही तत्परता का दाखवत नाहीत? आता माझं म्हणणं असं आहे, हे त्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचवण्यासाठीच त्या पोलीस स्टेशनमध्ये गेले होते आणि संबंधित पोलिसांनी त्या प्रकरणामध्ये या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचवण्यासाठीच प्रयत्न केले गेले होते. म्हणूनच वेगळ्या प्रकारची सेक्शन त्या मुलाच्यावर ते लावण्यात आले होते. जर पोलिसांवर जर तो संबंधित लोकप्रतिनिधी जर तो दबाव टाकत असेल तर माझं म्हणणं असं आहे की त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने तशा प्रकारची नोंद स्टेशन डायरीत का केली नाही? म्हणजे याचा अर्थ तो स्थानिक आमदार आणि पोलीस स्टेशनमधले सगळे जे काही ते अधिकारी असतील, तिथले कर्मचारी असते, यांची मिलीभगत होती आणि यांची मिलीभगत झाल्यामुळे ती जी काही खरोखर त्या आरोपीवर जी काही सेक्शन लावण्यात आली पाहिजे होती ती न लावता वेगळी सेक्शन लावल्यामुळं त्या मुलाला इझिली जामीन मिळाला. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की त्या आमदाराचा दबाव आल्यामुळे पोलीस प्रशासन म्हणजे संबंधित त्या पोलीस स्टेशनमधले जे अधिकारी आहेत किंवा ते तिथे संबंधित पोलीस कर्मचारी आहेत ते दबले आणि त्या प्रकारची त्यांनी सेक्शन लावली आणि त्यांचा तो जामीन झाला आणि तो सुटला. नक्कीच अजितदादा कुठे आहेत हा प्रश्न सध्या पुणेकरांना पडला आहे. पुण्यामध्ये इतकी भयंकर घटना घडली, संपूर्ण पुणे शहर हादरले. प्रत्येक आपण चहाची टपरी असेल, प्रत्येक चौक असेल, प्रत्येक कट्ट्यावरती फक्त या अपघातासंदर्भातल्याच चर्चा आपल्याला ऐकू येतात. एवढं सगळं असताना सुद्धा गृहमंत्री मुंबईतून पुण्यात येऊ शकतात, पण मग पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत, ते का समोर येत नाही आहेत, हा मुद्दा सध्या सगळ्याच पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेले सुनील टिंगरे यांचं नाव सुद्धा चर्चेत येत आहे. त्यामुळे कुठेतरी दादा मागे पडतात का, किंवा मग त्यामुळे दादा माध्यमांच्या समोर येत नाही आहेत का, असे सुद्धा प्रश्न
प्रश्न उपस्थित केले जात आहेत। अर्थात या सगळे जर प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील तर अजित पवारांनी समोर येऊन पालकमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे ते बजावणं तितकंच गरजेचं आहे। अजित पवारांनी समोर येऊन माध्यमांना काहीतरी प्रतिक्रिया देणं किंवा मग ही घटना ज्यांच्या घरी घडली, ज्या मृतांबद्दलची ही घटना आहे त्यांच्या घरी जाऊन त्यांना कुठेतरी सांत्वन करणं असेल, अशा प्रकारची काहीतरी गोष्ट जी आहे ती अजित पवारांनी पालकमंत्री म्हणून करणं गरजेचं आहे, असा सूर सध्या पुणेकरांमधून येत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। विकासाचा वादा अजितदादा अशी ओळख असणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार कल्याणी नगरच्या घटनेमधून पुण्यामध्ये न आल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। राजीव मानेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.